कल्याण पश्चिम इथल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दोन कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला आणि अगरबत्तीच्या धुरावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं। भांडणाचा पर्यवसान हाणामारीत झालाय। हा राग मनात ठेवून शुक्ला कुटुंबानं सोसायटीच्या बाहेरची माणसं बोलावली आणि भांडण मिटवणाऱ्या मराठी माणसांना रॉडनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या हाणामारीमध्ये 2 ते 3 जण जखमी झालेत। यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण करणारा मंत्रालयीन अधिकारी अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर आज डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देण्यात येतोय। भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला। ते यासाठी की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी, मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत। हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत। मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत। मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांनाही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो। इथे आता संविधान संपत आलेलं आणि हुकुमशाहीचं राज्य चालू झालेलं आहे का? कारण मराठी माणसाला जर मुंबईत राहू शकत नाही, महाराष्ट्रात राहू शकत नाही तर जायचं कुठे? आणि जर आम्हाला कायद्याचं संरक्षण पाहिजे, पोलिसांचं संरक्षण पाहिजे, ते सुद्धा आम्हाला मिळत नाही आता। आणि ह्यासाठीच आमचा लढा चालू आहे आता तुम्ही परभणीची केस बघितली, बीडची बघितली, तर सगळीकडे हेच चालू आहे की तुम्ही कोणालाच हे देत नाहीये। पोलिसांचं आम्हाला काही प्रोटेक्शनच नाहीये। गृहमंत्री कुठे आहे? तिथे महाराष्ट्राचे गृहमंत्री आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे न्याय मागू। ते अजून तुम्ही ते निर्माण केले नाही, कोणी आलेले नाहीये, झालेले नाही, फक्त नुसते तुमच्या हे होत आहेत, बैठका होत आहेत। बघूया पुढे। एकीकडे आम्ही मराठी अस्मितेच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे मराठी माणसावर हल्ले व्हायचे, त्याच्या खाण्यापिण्यावरून हल्ले व्हायचे, त्याच्या वागण्यावरून हल्ले व्हायचे। तर म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूसच आता हद्दपार करायचा अशी काही भूमिका यामागे आहे का? सरकार सत्ता आमच्या पाठीमागं आहे ही एक हिम्मत त्यांची वाढलेली त्या प्रकरणातून दिसून येत आहे। आणि माझं मत स्पष्ट आहे की अशा प्रकरणामध्ये सर्व राजकीय पक्षांनी लक्ष घालून महाराष्ट्राच्या मराठी माणसावर अन्याय होत असेल तर एकजूट होऊन काम केलं पाहिजे। ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात। महाराष्ट्रातल्या लोकांचं, मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधीकधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथं येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे। दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। शेजारच्या मावशीनं त्या ठिकाणी धुरासाठी त्या ठिकाणी समोरच्याला काहीतरी बोललेत शुक्ला या व्यक्तीला। त्यानंतर त्यांचा वादावाद झाल्यानंतर त्यांचा वाद कोपाला जायला लागला तर शेजारचे देशमुख परिवार हे एकत्र आले आणि त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी थोड्याच वेळानंतर ते सुटलं आणि त्याच्यानंतर त्या शुक्ला या व्यक्तीने 10-15 लोकांना बाहेरून बोलवले, गुंडे लोकांना, आणि त्यांनी भयान यांच्या घरातच घुसून यांना मारहाण केली। मारलं एवढं जबरदस्त मारलेलं आहे की त्या माणसाला आज 15-20 टाके पडलेले आहेत। त्याच्यानंतर तो व्यक्ती सिरियस आहे। हा जो प्रकार घडला याच्यामध्ये जो शुक्ला जो व्यक्ती आहे त्यांनी खूप सोसायटीमध्ये दहशत माजवलेली आहे। तो स्वतःला मोठा समजतो की मी मंत्रालयामध्ये कामाला आहे, मी पोलिसांना कोणत्याही पद्धतीत म्हणजे विचारधारणा केली तरी मला त्याच्यावर परिणाम करू शकत नाहीत। पोलिसांमध्ये जरी मी चौकीमध्ये गेलो तरी त्यांनी माझे काही वाकडं करू शकत नाही, असे सरळ सरळ शब्द त्यांनी वापरलेले आहेत। मी सुद्धा या बाबतीतली या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर या बाबतीतली मी चर्चा करतो, परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीनं मराठी भाषिक लोकांच्या वरती जर कोणी जाणीवपूर्वक अन्याय करत असेल तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी, उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून संबंधित विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील आणि याच्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्या दोषींवर निश्चितपणाने उचित कारवाई केली जाईल। मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात, आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का?
हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल. ठीक आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही. बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ठीक आहे. प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे ठीक आहे. देखील त्या ठिकाणी आदेश दिले ठीक जातील. आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.